महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, 12-11 मे 2010 रोजी सकाळ आणि ॲग्रोवन ह्या पेपरमध्ये जी महत्वाची बातमी आली होती आणि ज्याच्यामध्ये वरुण यंत्राचा उल्लेख केला गेला होता, तर त्या बातमीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांनी एक उदंड प्रतिसाद दिलेला आहे. आणि गेल्या 3 दिवसामध्ये मी आणि माझे 2 सहकारी यांना जवळजवळ 3000 फोन्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. आणि अनेक ह्या फोनमधून शेतकऱ्यांनी मागणी केली आहे माझ्याकडे की आपल्याला हे प्रयोग करायचे आणि याच्याबद्दलचं तंत्रज्ञान त्यांना पाहिजे, त्यांना वरुण यंत्र विकत घ्यायचंय. आणि त्यांनी अनेक त्याच्यामध्ये आमच्या पुढे प्रश्न हे केले. तर त्या प्रश्नांना व्यक्तिशः पातळीवर मी काही सगळ्यांना उत्तरं देऊ शकत नाही, तर ह्या CD आणि व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे. हे जे वरुण यंत्र आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात पावसाची जी प्रमाण आहे ते अत्यंत कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे नद्यांचाच नाही तर सगळे जे जलसाठे आहेत ते जवळजवळ रिकामे व्हायला आलेले आहेत. सगळ्या भूगर्भातल्या पाण्याची पातळी कमी झालेली आहे. विहिरींना पाणी नाहीये. आपण रोज सगळ्या पेपर्समध्ये बातम्या वाचतो की गावोगावी टँकर्स चालू झालेले आहेत आणि गावोगावी म्हणजे लोकांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागत आहे. यावर्षी बऱ्याच ठिकाणी रब्बीची पिकं झाली नाहीत. खरीपाच्या हंगामाला पण आपल्याला बऱ्याच कमी प्रमाणात पाऊस झाला. तर ह्या सगळ्यावर एक रामबाण उपाय मला शोधण्यामध्ये मागच्या वर्षी यश आलं. तर ते हा जो रामबाण उपाय आहे तो म्हणजे आतापर्यंत आपण पावसाबद्दल विचार करत असताना आपण हे एक आपल्या हातात काहीच नाही असा आपण नेहमी विचार करायचो. आकाशात काळे ढग यायचे आणि ते तसेच निघून जायचे, पाऊस न पडता निघून जायचे आणि आपण हताशपणे ह्या ढगांकडे आकाशाकडे बघत होतो. तर मागच्या वर्षी काय झालं की आमच्या तिथे मी नांदेड जिल्ह्यामधल्या सुजलेगावमध्ये एक भागीदारी शेतीचा प्रयोग केला होता आणि तिथल्या प्रयोगामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी 90 एकर सोयाबीन पेरलं होतं, 40 एकर हायब्रिड पेरलं होतं आणि मराठवाड्यामध्ये खूप उशिरा पेरण्या झाल्या. 9 जुलैला मागच्या वर्षीच्या आमच्याकडच्या पेरण्या संपल्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते माझ्याकडे आले आणि मध्ये 1 महिनाभर जवळजवळ पावसाने दडी मारली होती. आणि लोक मला म्हणायला लागले की मराठे मामा, अहो आपण भागीदारी शेतीचा प्रयोग केलाय पण ही पावसाने तडी मारली आहे आणि आपल्याला जर का पाऊस नाही मिळाला तर आपलं सगळं पीक हातचं जाईल. तेव्हा मला पाऊस नुसताच पडणं नाही तर पाऊस वेळेवर पडणं हे शेतीला किती महत्वाचं आहे याचं मला परत एकदा भान झालं. आणि मग मी त्यावेळेला इंटरनेटच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी याच्याबद्दलचं संशोधन केलं आणि मला एक चांगले गुरु मिळाले, प्रोफेसर शिवाजीराव, जे आंध्रमधल्या विशाखापट्टणम गावामध्ये गीतम युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत आणि आंध्राच्या कृत्रिम पाऊस जी पाडण्याची जी त्यांची योजना चालू होती तर ते समितीचे एक वरिष्ठ सल्लागार आहेत. तर त्यांच्या संपर्कात मी आल्यानंतर त्यांनी एक कृत्रिम पाऊस हे एक भारतातील दुष्काळावर मात करण्याचे एक वरदान असे त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये मला फार एक जुना उल्लेख आढळला की 1801 जवळजवळ 40 साली एका अमेरिकन शास्त्रज्ञाने SP त्याचं नाव होतं, असं म्हटलं होतं की आपण मोठ्या प्रमाणात जर का लाकूड जाळलं तर त्या लाकडाच्या जाळण्यातून जो धूर आणि पाण्याची वाफ निर्माण होईल तर त्याच्यातून आकाशात ढग निर्माण होतील आणि आकाशातल्या ढगातून पाऊस पडेल, असं त्याने एक प्रतिपादन केलेलं होतं. ते वाक्य मला आढळलं. तर 19 ऑगस्टला 2010 मी अगदी काय म्हणतात त्याला हवालदिल झालो होतो आणि मलाही प्रश्न पडला होता की आमच्या 100 शेतकऱ्यांचं कसं त्यांना पीक वाचवायचं. त्यांचे जे काही नाहीतर हाल झाले असते पीक हातातून गेल्यानंतर, त्यांचं जे नुकसान झालं असतं त्यातून त्यांना कसं वाचवायचं याच्यावर मला एक अशी प्रेरणा झाली आपण म्हणू किंवा स्फूर्ती झाली. आणि आम्ही 19 ऑगस्टला पोळ्याच्या आदल्या दिवशी तिथे सुजलेगाव येथे एक छोटा प्रयोग केला
मी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की चला आपण तिथल्या महंकाळीच्या मारुतीच्या देवळापाशी 2 खड्डे खणूया आणि त्या खड्ड्यामध्ये 1-2 क्विंटल लाकडं टाकूया आणि ती लाकडं आम्ही गोळा केली आणि ती पेटवली आणि त्या लाकडांवर आम्ही मीठ पेरलं. जो लाकडाचा ज्वाल चांगला झाला तेवढं मीठ पेरलं आणि हा माझा पहिलाच प्रयोग होता आणि खरं सांगतो तो माझी पण काही अपेक्षा नव्हती या प्रयोगातून. आणि मग त्याच वेळेला मग मी तिथून ते प्रयोग संपल्यानंतर मी बघितलं की नांदेडला मी गेलो होतो कलेक्टरना भेटायला दुसऱ्या कामासाठी. तर तेव्हा मला लोकांचा फोन आला की म्हणाले मराठे मामा आपला प्रयोग यशस्वी झालाय आणि आपल्या इथे पाऊस सुरू झालाय. आणि मी धावत परत सुरलेगावला आलो आणि तेव्हा मला बघितलं की भरपूर जवळजवळ 2-1 तास पाऊस झालेला होता गावामध्ये. संध्याकाळच्या 6च्या वेळेला मी बघितलं की अरे आकाशात अजून चांगलं आभाळ आलेलं आहे, बऱ्यापैकी शांत वातावरण आहे. आणि म्हणून मी आमच्या गावकऱ्यांना सांगितलं आपण एकदा परत एक प्रयोग करूया, आपल्याला पाणी काही पुरेसं झालेलं नाही, आपण आणखीन पाऊस पडता येतो का बघू या तंत्राने. आणि म्हणून आम्ही परत एकदा होळी केली, परत एकदा त्या होळीमध्ये मिठाची फवारणी केली आणि आम्हाला असा अनुभव आला की रात्री 8 वाजता परत धोधो पाऊस झाला. तिकडे विजा चमकून गडगडाट होऊन जवळजवळ 5 ते 7 मिलीमीटर एवढा पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी पोळ्याचा दिवस होता, आमची पिकं वाचली, सगळ्यांनी आनंदाने पोळा साजरा केला. आणि वाऱ्यासारखी ही बातमी तुम्हाला माहिती आली गावामध्ये, कुठल्याही गावात काही चांगलं झालं वाईट झालं तर बातमी पसरत जाते. तर आमच्या तिकडे जवळ गावच्या तिकडे एक नावंदी म्हणून एक गाव आहे आणि ते उमाकांत देशपांडे म्हणून माझे मित्र आहेत. तर त्यांना ही बातमी कळाली. त्यांनी मला फोन केला आणि विचारलं की मराठे मामा आपण काय केलं की जेणेकरून हा पाऊस झाला. तर मी त्यांना सांगितलं आम्ही अशी होळी केली, त्यात मीठ टाकलं. आणि ते म्हणाले की आमच्याकडे तीच परिस्थिती आहे, आमच्याकडची सोयाबीनची आणि पिकं हातातून जाण्याची आता परिस्थिती आहे. म्हणून त्यांनी तिथे प्रयोग केला आणि तिथे त्यांनी नावंदीला प्रयोग केला आणि नावंदीला सुद्धा पाऊस झाला साधारणपणे 2 तासात. त्यांनी सकाळी पाऊस केला पोळ्याच्या दिवशी आणि पाऊस झाला आणि त्यामुळे गावकरी इतके आनंदी झाले तिथे की त्यांनी फार मोठ्या प्रमाणात तो पोळा साजरा केला. मी सुद्धा त्या गावाला नावंदीला गेलो होतो. सगळ्यांनी माझं पण स्वागत केलं तिथे, कारण तेवढा चांगला त्या पावसाचा परिणाम झाला. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची एक बहीण निजामाबाद म्हणून रुद्रूर ठिकाणी आहे, तर तिला त्यांनी फोन केला आणि सांगितलं असं असं आम्ही केलं, पाऊस पडला. तर ती म्हणाली अरे आमच्याकडे पण तोच प्रश्न आहे, हे निजामाबाद मधलं रुद्रूर गाव हे नावंदी आणि याच्यापासून जवळ 100 किलोमीटर दूर आहे. त्यांनी एक प्रयोग केला अशाच प्रकारे होळी करण्याचा. त्या होळी करण्याच्या याच्यामध्ये त्यांनाही पावसाचं यश मिळालं. म्हणजे 3 दिवसाच्या अंतरामध्ये आम्हाला एका मागून एक 4 प्रयोगामध्ये आम्ही होळी केल्यानंतर पाऊस पडला असा अनुभव आला. ह्या अनुभवातून मी धडा घेतला आणि मी त्याच्यानंतर आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुरले गावात मी जवळजवळ 10 प्रयोग केले. लाकडं जाळण्याऐवजी आम्ही त्यावेळेला हे जे जुने टायर मिळतात हायवेच्या बाजूला जे 40-50 रुपयाला मिळतात ते टायर जाळण्याचे प्रयोग केले. ते टायर जाळण्याच्या प्रयोगातून आम्हाला चांगलं यश मिळालं. आम्ही सुरले गावामध्ये जवळजवळ मी स्वतः प्रत्यक्ष 10 प्रयोग केले. तर 9 वेळा आमच्या गावामध्ये प्रत्येक प्रयोगानंतर पाऊस झाला. सुरले गावातल्या आपण अनेक शेतकऱ्यांना त्याबद्दल प्रश्न विचारू शकता, त्यांच्याशी बोलू शकता, कारण हे काही कुठल्या खोलीत झालेली घटना नव्हती. एक सार्वजनिक ठिकाणी प्रयोग होत होते, पाऊस पडत होता. आणि इतकंच नाही तर आमच्या गावात पाऊस पडायचा पण शेजारच्या गावात पाऊस पडायचा नाही. म्हणजे आम्ही प्रयोग केल्यानंतर आमच्या गावात पाऊस पडायचा शेजारी, म्हणजे आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि याच्यामध्ये खूप मोठे शास्त्र आहे. तर ते शास्त्र काय आहे? होळी केली आणि त्याच्यात मीठ टाकलं तर पाऊस का पडतो हा सगळ्यांनाच प्रश्न पडेल. तर या प्रश्नाची आता मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये उत्तर देणार.